फनी कॉमेंट तुला काही आठवते का, की यार हे काय लिहिताय राव तुम्ही? काहीतरी धडाचं तरी लिहा. असं कोणी मला शक्यतो ट्रोल वगैरे फार करायला जात नाही. कारण आय थिंक थोडी भीती पण असेल मनात, की आपण हा बहुधा आपल्याला उलटा ट्रोल करायला लागला तर काय होईल असंही वाटत असेल लोकांना. आणि जनरल म्हणजे असं काही कोणी बोललंच असेल तर दिसण्यावरनं माझ्या डोळ्यांवरनं वगैरे. पण तेही मला फार म्हणजे असं काही मला बोचत वगैरे नाही. असं म्हणजे एवढं तसं मी मनाची तयारी करूनच या क्षेत्रात आलो होतो. आणि मला माझ्या जवळच्या मित्रांनी, घरच्यांनी त्यांनी पण ही तयारी माझ्याकडनं करून घेतली. तेही आयुष्यभर मला ट्रोल करत राहिले वेगवेगळ्या प्रसंगी. यासाठीच की मी या सोशल मीडियाच्या ट्रोलिंगसाठी तयार होईन. त्यामुळे आता मी तयार आहे. मला काही तसं काही फार फरक पडत नाही. हेमंत, मला तुला विचारायचं एखादी फनी कॉमेंट आठवते का, की कसलं फनी लिहितात रे ही माणसं, असा सार्कॅझम काही असं आठवतंय का कोणी लिहिलेलं? खूप लिहितात. आय नो राइट. खूप माझ्या बाबतीत तर खूप लिहितात. मला पण एक गोष्ट आठवतीये. मला त्या दिवशी माझं आहे ना, हे शरीर जे आहे ते स्ट्रेस रिलेटेड खूप आहे. बरं. ज्या काळात मला प्रचंड स्ट्रेस आहे, तेव्हा माझं वजन आपोआप वाढतं. करेक्ट. आय एंड अप ईटिंग अ लॉट. स्ट्रेस ईटिंग होतं माझं खूप. आणि मग खूप गोडही खातो मी. बरं, गोड म्हणजे मला आधीपासून आहे. एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, पण जेवणानंतर गोड पाहिजे, अरे असं माझं आहे. सो त्याच्यामुळे क्षितीलाही ते माहिती आहे की मी किती प्रमाणात गोड खातो. म्हणजे मी शूटला सुद्धा असं सांगतो, प्रोडक्शनवाल्यांना रिक्वेस्ट करतो, जर मी ॲक्टर म्हणून आहे, मी माझं घेऊनच जातो, पण रिक्वेस्ट करतो, चुकून मी सेटवर आणायला विसरलो ना, साखरेचा एक चमचा तरी द्या रे, ते जेवल्यावर मला लागतं. म्हणजे एवढं मी ते फॉलो करतो. तर ते खूप स्ट्रेस रिलेटेड आहे. आणि मग मी कधी पुन्हा बारीक होतो, मग मी पुन्हा कधी फुगतो, असं माझं चालू असतात, फेजेस असतात. एकदा ना एक्सप्रेसवेला मी ट्रॅव्हल करत असताना एक जण माझ्यासमोर आले आणि ते म्हणाले, "हेमंत सर, अहो तुमचं काय ऑनलाईन बिनलाईन, आम्ही एवढे मोठे फॅन तुमचे, तब्येतीला जपा, वजन वाढलंय खूप." तर मला ते खूप आवडलं. म्हणजे ते फनी नाही वाटलं. मला ते इतकं हक्कानी, काळजीनी, प्रेमाने बोलल्यासारखं वाटलं. त्यानंतर मी घरी आलो, क्षितीला म्हणलं सुद्धा, "मी उद्यापासून इंटरमिटंट फास्टिंग करतोय." या आणि बा आम्यांनी मला बऱ्यापैकी गाईड केलं त्याच्यात. या बात. आत्ता मी ते करत नाहीये सध्या, पण ते पुन्हा आता हे रिलीज झालं की पुन्हा सुरू होईल. सो त्याच्यामुळे पण मला ना कधी-कधी वाटतं, हे इतकं प्रेमाने, हक्काने सांगितलं तर ठीक आहे. आय हेट शरीरावरनं केलेलं ट्रोलिंग. बॉडी शेमिंग. कोणालाही, कोणालाही, होय. कशाही बाबतीत, उंच, बुटकं, काहीही बोलणं. मला असं होतं की एक साचा तर असत नाही ना कोणाचाच. Correct. सगळेच सेम दिसत असते, सगळेच रूपवान आणि सगळेच बॉडी आणि सगळेच हे असते, तर मग त्या आपल्या असण्यालाच काही अर्थ राहणार नाही. सो राहणार. मला असं होतं की जो जसा आहे, ती व्यक्ती तशीच असू द्यावी. ती बाय चॉईस नसते. ते देवाने दिलेलं बरोबर. किंवा निसर्गाने दिलेलं रूप आहे. तर ते आहे ते रिस्पेक्ट केलं पाहिजे आपण. मी माझ्या सिनेमांमध्येही ते टाळतो. तसले विनोद टाळतो, Correct. त्याच्यावरची भाष्य टाळतो. करेक्ट. सो ते ते पण जितकं ते जे लोक नॅचरली करतात पण ना, ते लोक मला वाटतं फक्त अटेन्शनसाठी करतात. दे डोंट रिअली मीन यू एनी हार्म. त्यामुळे आपणही ते त्याच्याकडे तेवढंच बघून सोडून दिलं ना, तर त्याच्यावर काही फार मनाला लागण्यासारखं नाही. बरोबर.